नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे। माझे हे चॅनल ॲस्ट्रोतारावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज 6 जूनला मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करते तेव्हा मंगळ महाराजांचं गोचर भ्रमण हे सिंह राशीतून झालेलं आहे। जवळपास 500 दिवसाच्या वरती ते मिथुन आणि कर्क या 2 राशीमध्येच त्यांचं गोचर भ्रमण चालू होतं आणि कर्क राशी त्यांची नीच राशी मानली जाते, जिथे मंगळ नीचेचा होतो। आणि सिंह राशी त्यांचे परम मित्र रवी महाराजांची रास आहे, त्यामुळं तिथे सिंह राशीमध्ये मंगळ महाराज अतिशय बलवान होतात, ताकदवान होतात, कारण राजाच्या घरामध्ये सेनापती आलेला आहे असा त्याचा अर्थ आहे। आणि तिथे ऑलरेडी केतू महाराजांचं गोचर भ्रमण झालं होतं 29 मेला, त्यामुळे सिंह राशीमध्ये केतू महाराज उग्र उष्णतत्वाचे, अग्नितत्वाचे आणि मंगळ महाराज उग्र अग्नितत्वाचे, पराक्रमाचे कारक यांचं ते म्हणते। याविषयी माहिती देणारे, सविस्तर माहिती देणारे मी 2 व्हिडिओ ऑलरेडी बनवून पोस्ट केलेले आहेत। तुम्हा सर्वांचा त्याला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। बऱ्याच जणांनी कॉमेंट्स करून पण मला अनुमोदन दिलेलं आहे, माझं कौतुक केलेलं आहे, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। मित्रांनो, मी आत्ता हा जो व्हिडिओ बनवत आहे तो हे जे गोचर भ्रमण होणार आहे मंगळ महाराजांचं आपल्या सिंह राशीतून, तर त्याचा सर्व 12च्या 12 राशींना काय परिणाम होतो ते पाहणार आहे। चला पाहूयात कोणत्या राशीला काय फळ मिळतंय, म्हणजे आणि काय उपाय करायचे आहेत आणि फळ मिळताना ते कशा स्वरूपाचं आहे ते पाहूयात। मेष राशी करता हा पंचम स्थानातून गोचर भ्रमण होत आहे। सिंह राशी ही मेष राशीच्या पंचम स्थानात येते। पंचम स्थान म्हणजे तुमचे स्वतःची इच्छाशक्ती, तुमच्या स्वतःची आपण काय म्हणतो ना कल्पनाशक्ती, प्रेमाचं स्थान आहे, संतती स्थान आहे, तुमचे स्वतःची आपण म्हणतो ना अभिव्यक्ती व्यक्त करण्याची जी कला असते किंवा जे स्थान आहे ते पंचम स्थान आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींना म्हणजे तुमच्या काय म्हणतो ना आपण ऊर्जा वाढणारच आहे, तर ती तुमचं स्वतःची इच्छाशक्ती, स्वतःची कल्पनाशक्ती, स्वतःची सर्जनशीलता, अभिव्यक्ती ज्याला म्हणतात आत्म अभिव्यक्ती, ते याला अभूतपूर्व अशा प्रकारे चालना मिळू शकते। प्रेम प्रकरण काय असेल तर त्याला सुद्धा चालना मिळू शकते। जोखीम घेण्यास आणि तुमच्या आपण काय म्हणतो ना आवडीच्या हव्या त्या गोष्टी करण्याकरता तुम्हाला अधिक आत्मविश्वास, जो आधी कदाचित थोडंसं तुम्हाला लो फील होत होतं ते आता अधिक आत्मविश्वास वाटेल। कलाकार, कला क्षेत्राशी संबंधित किंवा उद्योजक यांना हा अनुकूल काळ आहे किंवा या काळामध्ये त्यांच्याकरता अनुकूल गोष्टी घडू शकतात। तथापि प्रेमाचे अतिरेकी प्रदर्शन किंवा आपण काय म्हणतो ना प्रेमामध्ये थोडंसं डॉमिनेटिंग नेचर ठेवणं, वर्चस्व गाजवणं, या प्रवृत्तीकडे लक्ष द्यावं लागेल। उत्साह वाढलेला असेल, आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असेल, पण तो तितकाच धोकादायक सुद्धा आहे। त्यामुळे खबरदारी घ्यायची की तो अति फाजील आत्मविश्वास म्हणतात तसा होऊ नये किंवा अति उत्साहाच्या भरात काहीतरी भलतं सुद्धा घडू नये। रागावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे। नवीन प्रोजेक्ट जे असतात त्याकरता तुम्हाला सफिशियंट हा उत्तम वेळ आहे, त्याकरता तुम्हाला वेळ देता येईल। उपाय काय करायचे मेष राशीने, तर हनुमान चालीसा पठण दररोज करा, त्यानंतर मंगळवारी लाल कपडाचं दान करा। वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानातनं हे गोचर भ्रमण होत आहे। हे चतुर्थ स्थान आहे तुमचं घर, कुटुंब, कौटुंबिक सुखस्थान किंवा मातृस्थान असं पण म्हणलं जातं त्याला। त्यामुळे तुमच्या वातावरणावरती घरगुती वातावरण जे आहे, कौटुंबिक वातावरण आहे, घरगुती वातावरण आहे, त्याच्यावरती कंट्रोल करायची तुम्हाला अनाहूत इच्छा वाढेल। उगाच जाऊन तिथं बॉसिंग करायचं किंवा काय हे करू शकता, किंवा कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचे वादावादी होऊन राग येऊ शकतो, ते ह्या गोष्टी टाळा। चतुर्थ स्थानी घर पण आहे, सुख आहे, त्यामुळं जे कोणी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची, नवीन फ्लॅट बुक करायचा, नवीन जागा घ्यायची किंवा असं काय असं करायचं आहे, तर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायचा विचार करणाऱ्या लोकांकरता अतिशय चांगला कालावधी आहे। परंतु आवेगपूर्ण किंवा उत्साहाच्या भरात काही पेपर वगैरे न बघता किंवा आताताईपणे निर्णय घेणं टाळा। पेपर वगैरे सगळे खातरजमा करून घरच्यांशी, तुमच्या जे कोणी माहितगार आहेत त्या क्षेत्रात आहे त्यांच्याशी पूर्ण चर्चा करून तुम्ही या खरेदी करता किंवा विक्री करता पुढे जाऊ शकता। घरगुती सुसंवाद महत्त्वाचा ठरेल या सर्व काळामध्ये, आणि तुमचा संयम महत्त्वाचा ठरेल। यामध्ये तुमचा खर्च वाढेल आणि मुख्य म्हणजे तुमचं या काळामध्ये काय होईल ना की आपण म्हणतो ना निद्रानाश होण्याची शक्यता आहे। तर झोपेत सारखा व्यत्यय येणं किंवा झोप पूर्ण न होणं किंवा झोप न लागण्याचा त्रास होणं या गोष्टी घडतील। विदेश प्रवास देखील शक्य आहे, त्याची पण तुम्ही करू शकता, परंतु मानसिक तणाव या काळात तुम्हाला जास्त वाढणार आहे।
उपाय काय कराल तर मंगल यंत्र तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानात मिळू शकतं ते मंगल यंत्र, किंवा तुम्ही घरूसुद्धा बनवू शकता गुगलवरून डाउनलोड करून. तर मंगल यंत्राचं पूजन करा आणि मंगळवारी लाल मसूर दान करा. आता पाहूयात मिथुन राशी. मिथुन राशीला हा तिसरा मंगळ आहे किंवा तृतीय स्थानातून गोचवणं म्हणते. तृतीय स्थान आहे धाकटे भावंड, शेजार पाजारी, तुमचा पराक्रम याचं स्थान आहे आणि संवादाचं आहे, कम्युनिकेशन जे करतो ना आपण ते तृतीय स्थानावरून बघितलं जातं. त्यामुळं मंगळाचं इथं गोचर प्रमाण तुमचा संवादामध्ये अधिक ठामपणा आणि थेट प्रिसाईज म्हणतो ना तसं होईल. तुम्ही स्वतःला म्हणजे छोट्या प्रवासात पण स्थान आहे, त्यामुळे छोट्या छोट्या लहान लहान सहली किंवा सामाजिक काही गॅदरिंग वगैरे असेल, किंवा तुम्हाला काही नवीन कौशल्य डेव्हलप करायचं असेल, विकसित करायचं असेल, आत्मसात करायचं असेल, तर त्याकरता हा अधिक चांगला कालावधी आहे आणि त्यातच तुमचं ओढ जास्त राहील. तुमचे विचार व्यक्त करण्यासाठी किंवा संबंध, नवीन काही संबंध इस्टॅब्लिश करायचे आहेत तुम्हाला, नवीन काही संबंध बनवायचे आहेत, तर त्याकरता अतिशय एक प्रबळ ताकदवान असा कालावधी मंगळ महाराजांचं इथं गोचर म्हणत आहे, तर त्याचा पूर्णपणे वापर करून घ्या. परंतु तुमच्या बोलण्यातनं किंवा तुमच्या अतिपराक्रमामुळे काही गैरसमज निर्माण होणार नाहीत. आणि आपण म्हणतो ना एक अटॅकिंग नेचरचं बोलणं असतं, आक्रमक संवाद, संवादशैली चांगली असते, परंतु आक्रमक संवाद हे कधी चांगले नसतात फारसे. तर त्या संवादापासून सावध राहा. तुम्हाला लाभाचे योग आहेत, विविध प्रकारचे लाभ तुमच्या पदरात पडतील, मित्रांकडून मदत मिळेल तुम्हाला. परंतु या सर्व काळामध्ये तुम्हाला वाणीवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. उपाय काय करा तर मंगळवारी गरीब मुलांना लाल रंगाची फळं दान करा, लाल रंगाची फळं वाटा. आणि मंगळाचा जो मंत्र आहे ओम क्रांग क्रीं क्रौं स भौमाय नमः, ओम क्रांग क्रीं क्रौं स भौमाय नमः या मंत्राचा जप करा. वाटलं तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा मंत्र देतो, त्याची किमान एक माळ, 108 मणींची एक माळ असते, त्याचा एक जप करा. त्यानंतर पुढचं रास आहे कर्क. कर्क राशीला हा दुसरा आहे. आता जेव्हा आपण दुसरा म्हणतो, द्वितीय स्थान आहे आपलं वाचस्थान आहे, बोलणं आहे, धनस्थान आहे, संचित धन आपलं कुटुंबाचं आहे, खानदान जे असतं ना त्याचं स्थान आहे. आणि त्याचबरोबर आपण काय म्हणतो ना, त्या आपल्या ज्या सेल्फ रिस्पेक्ट असतो ना आपला, सेल्फ इस्टीम त्याचं स्थान आहे. त्यामुळं आर्थिक बाबी, सेल्फ इस्टीम, कुटुंब, खानदान हे या स्थानामध्ये तुम्हाला काहीतरी अतिमहत्त्वाकांक्षा वाढलेली दिसेल, किंवा खानदानामध्ये उगाचच मोठेपणा करायला जायचं, किंवा आर्थिक लाभ, एक्स्ट्रा आर्थिक लाभ मिळावा म्हणून काही विशिष्ट प्रयत्न करायचे, किंवा त्याच्याकरता काही महत्त्वाकांक्षा बाळगायच्या. महत्त्वाकांक्षा चांगली आहे, पण अतिमहत्त्वाकांक्षा या काळात वाढू देऊ नका. अवास्तव खर्च होण्याची देखील शक्यता आहे, कारण द्वितीय स्थानातला मंगळ हा खर्चाला पूरक ठरतो, खर्च करायला कारणीभूत ठरतो. त्यामुळं अवास्तव खर्च करायची देखील याच्या होऊ शकते. तुमच्या बजेटचा, आपण म्हणतो ना खिशाचा अंदाज घेऊन पाऊल टाकायचं, अंथरूण पाहून पाय पसरा, तसं येते. तुमच्या बजेटचा आढावा घेऊन त्यामध्ये काही आपण काही खरेदी करत असतो तर निगोशिएशन्स करून, थोडंसं हे करून, बार्गेनिंग करून जर का काही घेता आल्या वस्तू तुम्हाला, तर त्यामुळं हा कालावधी तुमच्याकरता खर्चाचा आहे. परंतु ते खर्चांना जर का तुम्ही अशा काही काळजी घेतली ना, तर ते त्याच्यामधून तुमचं काही सेव्हिंगसुद्धा होऊ शकेल, किंवा पैसे वाचू शकेल, किंवा कमीत कमी खर्चामध्ये ती वस्तू तुमच्या पदरात पडू शकेल. नोकरीमध्ये नवनवीन संधी मिळायची शक्यता आहे. वरिष्ठांशी वाद संभवतात, तेव्हा वरिष्ठांशी बोलताना किंवा कम्युनिकेशन करताना थोडंसं जपून करा. परंतु एक गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ निश्चितपणे मिळणार या कालावधीमध्ये. मंगळाच्या या गोचर भ्रमणाकरता उपाय काय कराल तर मंगळाचे काही दान असतात, ते मंगळवारचे लाल वस्त्र दान करा किंवा मसूर डाळ दान करा. तर ते दान करायचा संकल्प तुम्ही घेऊन तो संकल्प करून करा. एक. दुसरं, मंगळवारी गणपतीचं दर्शन घ्या, गणपतीला दुर्वा अर्पण करा. गणपती महाराजांना, गणपतीला गुळ खोबऱ्याचा का होईना नैवेद्य दाखवा, पत्ताशे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. सिंह राशी बघा जातात, सिंह राशीतच येतात, पहिला मंगळ आहे त्यांना, तिथे ऑलरेडी केतू आहेत, सप्तम स्थानामध्ये राहू आहेत. सिंह राशी करता हा कालावधी आपण काय म्हणतो ना, जेव्हा लग्नातच आलेलं आहे ना, तेव्हा तुम्ही स्वतः, तुमचा आत्मविश्वास, तुमची पर्सनॅलिटी, तुमचा समाजातला जो काही वावर आहे तो कसा बघतात दिसतोय लोकांना, तो म्हणजे आपण म्हणतो ना, काय छाती फुगून चालला आहे, ते म्हणजे लग्न असतं, आपलं स्वतःचं स्थान असतं. तर ते तुमचा फाजील आत्मविश्वास वाढणं, नेतृत्व क्षमता डेव्हलप होईल, परंतु ती लादायचा प्रयत्न नाही करायचा. आणि एकूणच तुमची ऊर्जा अफाट वाढणार आहे. तुम्ही अधिक धाडसी, सक्रिय, ॲक्टिव्ह वाटावे, किंवा जबाबदारी घेण्यास उत्सुक आणि जबाबदारी घ्यायला प्रवृत्त झालेली तुमची अशी पर्सनॅलिटी होईल या काळात. नवीन प्रकल्प सुरू करण्याचा कालावधी चांगला आहे. नवीन जबाबदारी घेऊन पार पाडायच्या करता सुद्धा हा कालावधी चांगला आहे. फक्त जबाबदारी घेताना रिस्क मॅनेजमेंटसुद्धा करा, त्यात काय आणखीन
प्रो आणि प्रोन्स काय आहेत ते सुद्धा बघून घ्या. परंतु आता अति आत्मविश्वास आणि नातेसंबंधांमध्ये, कारण याची थेट 7वी दृष्टी जी पडते, 4थी दृष्टी पडते ते चतुर्थ स्थानावरती, 7वी दृष्टी जी पडते ती तुमच्या जोडीदाराच्या स्थानावरती पडते आणि 8वी दृष्टी तुमच्या सासूरवाडीच्या स्थानावरती, जोडीदाराचं जे कुटुंब आहे त्याच्यावरती पडते. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये कसली कटुता येणार नाही आहे किंवा विसंवाद होणार नाही किंवा थोडंसं तिथं काही तुमच्या एकूणच वागणुकीचा किंवा तुमचा एकूण जो काय ऑरा आहे पर्सनॅलिटीचा त्याचा त्यांच्यावरती काही वेगळा इफेक्ट होणार नाही किंवा तुमचा वाढलेला फाजील आत्मविश्वास बघून त्यांच्यामध्ये घबराट काही पसरणार नाही, ही खबरदारी घ्या. त्यामुळे ती सावधानता तुम्ही बाळगायला पाहिजे. या काळामध्ये तुमचे धार्मिक प्रवास होतील, भाग्योदय होईल, वडीलधाऱ्यांसोबत मतभेद शक्य आहेत, आत्मविश्वास वाढेल, तो चांगली गोष्ट आहे. परंतु तो अति किंवा फाजील आत्मविश्वास नको, याची खबरदारी घ्या. उपाय म्हणून काय कराल तर गुरुवारी पिवळे वस्त्र जे आहे ते दान करा आणि वाडवडिलांचा, घरातले जे ज्येष्ठ आहेत आपले त्यांचा आशीर्वाद घ्या. आता पाहूयात कन्या राशी. कन्या राशी करता हे जे गोचर भ्रमण होते ते व्ययस्थानातून 12व्या स्थानातून होत आहे. व्ययस्थान हे तसं आपलं काय म्हणतो ना, खर्चाचं स्थान एक प्रकारचं. व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातून होत आहे. हॉस्पिटलायझेशन होत आहे, त्यानंतर परदेश प्रवास या स्थानातून होत आहे, हे स्थान काराकुतो बघितलं जातं. त्यानंतर मुख्य म्हणजे तुमचं आपण काय म्हणतो त्यांना झोपायचं स्थान, निद्रा, सुखाची झोप म्हणतो ना, त्याचं स्थान आहे. त्यामुळं या बाबी जर का विचारात घेतल्या आपण तर तुम्ही उगीच्या वगैरेच अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. कारण वाढलेली ऊर्जा तर आहे, एक तर कन्या राशी त्यात वाढलेली ऊर्जा, त्यामुळं अस्वस्थ होणं अशा गोष्टी घडू शकतील. त्यामुळं तुम्ही तुमच्या ज्या स्वतःच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याची किंवा भूतकाळातल्या ज्या काही तुमच्या चुका असतील किंवा चिंता असतील त्याला तोंड देण्याची, त्यातून पार पडायची तुमची इच्छा तीव्र होऊ शकते. ही ऊर्जा इनफॅक्ट तुम्हाला त्याकरता जास्त, कन्या राशीच्या सर्व जातकांना मी सांगेन की भूतकाळातल्या ज्या काही तुमच्या चिंता आहेत किंवा आपण म्हणतो ना सेल्फ एक्सप्लॉयटेशन का काय म्हणतात त्याला, ते स्वॉट ॲनालिसिस करून तुमच्यातल्या ज्या कमी आहेत, तुमच्यातल्या ज्या शॉर्ट फॉल्स आहेत त्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं, त्याच्यावरती मात कशी करायची, याकरता हा 52 दिवसाचा कालावधी आहे तो तुमच्याकरता अतिशय एक चांगली ऊर्जा देणारा आहे. या ऊर्जेचा रचनात्मक किंवा प्रॉडक्टिव्ह वेनी वापर करून तुम्ही स्वतःमध्ये काही बदल घडवू शकता, सुधारणा घडवू शकता स्वतःमध्ये आणि जगाला तोंड देण्याकरता तयार राहू शकता. फक्त स्वतःची आणि इतरांची अतिटीका किंवा स्वतःचं आपण म्हणतो ना सेल्फ ॲनालिसिस करणारे तर अतिटीकात्मक होऊ नका. जेवढी हवी योग्य आहे तेवढीच टीका करा आणि तेवढाच फक्त पाठ काढून टाका. या काळामध्ये मंगळ व्ययस्थानात आहे, अचानक खर्च, अपघात, थोडंसं खर्चटणं लागणं अशी शक्यता आहे, त्याची काळजी घ्या. गुंतवणूक हे व्ययाचं स्थान, खर्चाचं स्थान आहे. गुंतवणूक करत असाल तर पूर्णपणे सावधगिरी बाळगा आणि गुप्त शत्रूंपासून सावध राहा. तुमचे गुप्त शत्रू सक्रिय व्हायची शक्यता आहे. उपाय काय कराल तर मंगल कवच वाचाल या काळामध्ये आणि आपल्या लाल चंदनाचा टिळा हा कपाळावरती दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर कपाळावरती दररोज लावायचा आहे. मित्रांनो, हे होतं मेष राशीपासून कन्या राशीपर्यंतच्या जातकांना मिळणारं सिंह राशीतील मंगळाचं गोचर भ्रमण, जे 6 जूनपासून 28 जुलैपर्यंत होणार आहे. त्यामध्ये त्याची काय उपाययोजना करायला पाहिजेत, काय फळ मिळणार आहे, काय उपाय आणि काय काळजी घेतली पाहिजे हे देखील सांगितलेली आहे. तर आशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.